नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एसएमए चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर आता चायनीज इकॉनॉमी ग्रोथ कशा प्रकारे हॅम्पर होत आहे त्याविषयी काही गोष्टी समजून घेऊ। तर रिटेल सेल्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण बोललो तर जानेवारी आणि फेब्रुवारी मंथमध्ये तो चायनाचा रिटेल सेल ग्रो वगैरे झाला आहे, तो मात्र 4% ग्रो झाला आहे। तर जो इंडस्ट्रियल प्रोडक्शन आहे तो 5.9% इन्क्रीज झाला आहे इन दिस पर्टिक्युलर फेज। चायनामध्ये आता रिअल इस्टेट क्रायसिस चालू आहे, तर रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट 9.8% घसरली आहे इन दिस फर्स्ट 2 months ऑफ 2025। हाऊसिंग प्राइजेस ही जानेवारी आणि फेब्रुवारी मंथमध्ये डिक्लाइन झाले आहेत, बट 2024मध्ये ज्या रेटने वगैरे कमी झाले होते त्या तुलनेत हे स्लो रेट आहेत। ING बँक जी आहे ती प्रेडिक्ट करत आहे की रिअल इस्टेट प्राइजेस 2025मध्ये चायनामध्ये स्टेबलाइज होऊ शकतात, बट तिथे रिबाउंडिंग आहे, तो क्विकली वगैरे होणार नाही। त्यामुळे काय चॅलेंजेस असतील चायनीज इकॉनॉमी समोर, तर आपण पहिले म्हणलं तर यूएसचे 20% टॅरिफ इम्पोज वगैरे केला आहे यूएसने ऑन चायनीज प्रोडक्ट। ते डेफिनेटली यांच्या एक्सपोर्टवरती परिणाम खूप मोठा प्रमाणात करू शकतो आणि असेही नाही की डोमेस्टिक डिमांड खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे सध्या डोमेस्टिक डिमांड खूपच कमकुवत दिसत आहे आणि काही कंपनीज ते स्ट्रगल ही करत आहेत इन टर्म्स ऑफ प्रोडक्शन अँड ऑपरेशनल ऑल्सो। त्यामुळे इकॉनॉमिक रिकव्हरी अजूनही अनस्टेबल दिसून येत आहे आणि गव्हर्नमेंटने ऑफिशियल्सना सांगितलं आहे की सध्या असलेल्या पॉलिसी सपोर्ट अडॅप्ट सोपा नाही, म्हणजे इतक्या लवकर पॉलिसी सपोर्ट कमी करू नका असे त्यांनी सल्ला दिला आहे। मला वाटते की तेथेही चालू वगैरे ह्या गोष्टी आहेत। आता बघूया की हे ॲक्च्युली जेव्हा टॅरिफ वगैरे आकारण्यास ॲक्च्युली सुरुवात होईल ॲग्रेसिव्हली, त्यावेळी त्याचा इम्पॅक्ट चायनीज इकॉनॉमीवर अजून किती होऊ शकतो किंवा असू शकतो। तर पुढील म्हणजे आता पुढील अपडेट आता OECDचे ग्लोबल ग्रोथचे प्रोजेक्शन बाबत एक न्यूज आहे। ही बातमी खूप इम्पॉर्टंट आहे, ही समजून घेणे खूप आवश्यक आहे। सर्वत्र ग्रोथचे टार्गेट कसे डिक्रीज केले गेले आहेत 2024मध्ये, जे GDP ग्रोथ वगैरे राहिली आहे। ग्लोबल GDP ग्रोथ 3.2% होती, बट 2025मध्ये ग्लोबल ग्रोथ फोरकास्ट 3.3%वरून 3.1%पर्यंत कमी करण्यात आलेला आहे। तर ह्यामागील कारण काय आहे? ट्रेड बॅरियर्स अँड जिओपॉलिटिकल अनसर्टनिटीज। जर आपण येथे कंट्री स्पेसिफिक ग्रोथ फोरकास्टबद्दल बोललो तर अमेरिकेचे 2025मध्ये ग्रोथ रेट 2.2% असेल, जो अर्लियर प्रोजेक्शन 2.4% होतं। सो 0.2% हे फोरकास्ट डिक्रीज झाले आहे। 2026साठी यूएसचे ग्रोथ फोरकास्ट 1.6% आहे, पूर्वीचा अंदाज 2.1% होता। तर आता हा अंदाज असा येत आहे की हा जो नंबर आहे तो 0.5% तिथून खाली येईल असं म्हणलं जात आहे। यामागील प्रमुख कारणे कोणती असतील? मला वाटतं की मिस्टर ट्रम्प ज्या पद्धतीने टॅरिफ लावत आहे डिफरंट कंट्रीजवरती, त्यामुळे निश्चितच तेथे रेसिप्रोकल टॅरिफ पुन्हा एकदा येतील। दुसरे म्हणलं तर मिस्टर ट्रम्प असे सुचवत आहेत की आपण लागू करत असलेल्या टॅरिफसाठी तीच कृती असेल, म्हणजे तशाच प्रकारे इथेही इम्प्लिमेंट वगैरे केलं जाईल, बट स्टील ऑर्डर कंट्रीजना त्या रेसिप्रोकेट टॅरिफवरती प्रत्युत्तर देतील आणि आताही तेच दिसत आहे व त्याचा इम्पॅक्ट प्रत्येक कंट्रीजवरती प्रत्येक कंपोनंटच्या ग्रोथवरती होईल। युरोझोनची जर आपण चर्चा केली तर 2025चे ग्रोथ फोरकास्ट 1% वगैरे दिला आहे, जो अर्लियर 1.3% होता। 2024मध्ये युरोझोनची जी ग्रोथ आहे ती 0.7% आहे अँड 2026मध्ये ही ग्रोथ फोरकास्ट 1.2% वगैरे देण्यात आलेलं होतं। चायनाच्या ग्रोथचे फोरकास्ट त्याविषयी आपण चर्चा केली तर 2025मध्ये 4.8% फोरकास्ट देण्यात आलं होतं आणि 2026साठी 4.4
4% आहे आणि कॅनडाच्या ग्रोथ वगैरे आपण पाहिली तर तो पर्टिक्युलरली ग्रोथ नंबर 2%वरून 0.7% पर्यंत कमी करण्यात आलेला आहे फॉर 2024 मध्ये. मेक्सिको तर ॲक्च्युअली कॉन्ट्रॅक्शनमध्ये जाईल, म्हणजे 2025 पर्यंत मेक्सिकोची जी ग्रोथ होती 1.2% ग्रोथ होती, तीच एक्सपेक्टेड गेली होती. बट आता 1.3% घट होण्याची अपेक्षा केली जात आहे. फ्रान्स असो जर्मनी असो या दोन्ही कंट्रीचे नंबर 0.8% अँड 0.4% रिस्पेक्टिव्हली आहेत प्रेडिक्शनमध्ये. UK 2025 मध्ये 1.4% ग्रोथ करू शकतो आणि स्पेनची इकॉनॉमी सर्वात स्ट्रॉंगेस्ट असल्याचे दिसत आहे इन युरोझोन, जी 2.6% वाढेल. जर आपण इन्फ्लेशनच्या प्रोजेक्शन विषयी आपण बोललो तर 2025 मध्ये UKचे इन्फ्लेशन प्रोजेक्शन आले आहे ॲट 2.8%. अर्लियर द प्रोजेक्शन वॉज 2.1% for 2025 and that why the interest rate cut aggressively interest rate cut वर एक्सपेक्टेशन. बट आता टॅरिफ वॉर सुरू आहेत. ते US चे इन्फ्लेशन 2.1% वरून ते 2.8% पर्यंत वाढू शकतात. कोर इन्फ्लेशन जे आहे विच इज लाईकली टू स्टे अबव सेंट्रल बँक टार्गेट इन मेनी कंट्रीज अनटिल 2026 हे OECDचे फोरकास्ट आले आहे. इम्पॅक्ट ऑन टॅरिफ अँड ट्रेड बॅरियर्स काय असतील तर हे जे नवीन USने टॅरिफ कॅनडा आणि मेक्सिकोवरती लावले आहेत, या टॅरिफमुळे अर्थव्यवस्थेला नुकसान होईल आणि OECDचे also predicted in US and China tariff, but US and युरोपचे टॅरिफला आतापर्यंत त्यांनी कम्प्लिटली पोटेन्शियल इम्पॅक्ट किती असेल त्याचा तो अजून सांगितला नाही. त्यामुळे भविष्यात जर हे शुल्क आणखी वाढले तर तो अंदाज आणखी बदलू शकतो अशी शक्यता आहे. त्यामुळे युरोपला प्युअर डायरेक्ट इम्पॅक्ट फ्रॉम टॅरिफ्स असे म्हटलं जात आहे. बट अनसर्टनिटी विल स्टील डायपर डेअर ग्रोथ ही एक फॅक्टर दिसून येत आहे. जर आपण जिओ पॉलिटिकल अँड फिजिकल फॅक्टर बद्दल आपण बोललो तर जी युरोप वगैरे डिफेन्स स्पेंडिंग वगैरे इन्क्रीज करत आहे, त्याचं शॉर्ट टर्ममध्ये GDP ग्रोथवरती चांगला परिणाम होऊ शकतो. बट लॉंगर होरायझनमध्ये यामुळे फिजिकल मॅथमॅटिक्स म्हणजे आर्थिक गणितावर आर्थिक ताण वगैरे वाढू शकतो. त्यामुळे जे फिजिकल डेफिसिट आहे ते वाढेल, तर त्याचा दीर्घकाळापासून त्यांच्या इन्फ्लेशन टार्गेट आणि इंटरेस्ट रेटवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल असे निश्चितच गोष्ट आहे. डेफिनेटली हे होऊ शकतं. सो USचा हा म्हणजे प्रोटेक्शन निजम वाढत आहे अंडर मिस्टर डोनाल्ड ट्रम्प अँड डेफिनेटली इट इज गोइंग टू फ्यूल इन्फ्लेशन अँड इकॉनॉमिक अनसर्टनिटीज इज इन कमिंग क्वार्टर अँड इवन इयर्स. आता सध्या हेच दिसत आहे. तर जर पुढे म्हणलं तर आता इंडियन इकॉनॉमीबद्दल बोलू. इंडियन होलसेल रिटेल बद्दल आपण चर्चा करू. फेब्रुवारी महिन्याचे इन्फ्लेशन नंबर आले ॲट दॅट इज द नंबर इज ॲट 2.38%, जे गेल्या 8 महिन्यातील सर्वाधिक आहे. जानेवारीत हा नंबर 2.31% होता. फेब्रुवारीसाठी हे फोरकास्ट 2.36% होतं. जर आपण CPI इन्फ्लेशनची गोष्ट केली तर CPI इन्फ्लेशन 7 मंथच्या लोवरती आहेत ॲट 3.61%, जो जानेवारीत CPI इन्फ्लेशन 4.31% होता. विशेषतः येथे फूड महागाई बरीच कमी झाली आहे. फूड इन्फ्लेशन जे लास्ट मंथमध्ये जानेवारीमध्ये ते 5.97% होतं, पण फेब्रुवारीत ते 3.74% पर्यंत खाली आलेलं आहे. हे रिटेल इन्फ्लेशनविषयी आपण बोलत आहोत, मी बोलत आहे. जर आपण की सेक्टर स्पेसिफिक
ट्रेंड्सबद्दल बोललं तर होलसेल फूड इन्फ्लेशन 7.47% वरून तो 5.94% खाली आलेला आहे। जर जानेवारी ते फेब्रुवारीचे नंबर वगैरे खूपच वगैरे कमी झाले आहेत। तर जर आपण प्रायमरी आर्टिकलच्या इन्फ्लेशनबद्दल गोष्ट केली तर फेब्रुवारी मंथमध्ये हा नंबर 2.81% आहे। जानेवारीत हा नंबर 4.69% होता। जर आपण फ्यूल आणि पॉवर इन्फ्लेशनची गोष्ट केली तर फेब्रुवारीत हा इन्फ्लेशन नंबर -0.71% होता। जानेवारीत तो नंबर -2.78% पर्यंत खाली आलेला गेला होता, जो की थोडासा म्हणजे ती जी डिक्रीज ग्रोथ आहे, म्हणजे ती थोडा निगेटिव्ह इम्पॅक्ट वगैरे ह्यावेळेस कमी झालेला दिसत आहे। जर आपण मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट्सचे इन्फ्लेशन वगैरे पाहिले तर फेब्रुवारी महिन्यात हा नंबर 2.86% इतका होता, जो की लास्ट मंथमध्ये 2.51% वगैरे होता। ज्यामुळे तेथे मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्ट्समध्ये इन्फ्लेशन खरोखरच वाढलेली दिसून येत आहे। जर आपण प्राइजेस मुवमेंट ऑफ अनसेलरीज कमोडिटीजबद्दल बोललो तर ऐन इन्फ्लेशन इज ॲट 48.05% इन फेब्रुवारी, पोटॅटो ॲट 26.54%, वेजिटेबल इन्फ्लेशन इज नेगेटिव्ह ॲट -5.8%, pulses inflation is also negative at -1.04%, and cereal prices चे इन्फ्लेशन 6.77% वरती वगैरे राहील इन दिस मंथ ऑफ फेब्रुवारी। तर RBIचे जे इन्फ्लेशनचे आउटलुक वगैरे दिलं आहे FY25 मध्ये CPI इन्फ्लेशनचा अंदाज 4.8% आहे व 2026 साठी CPI इन्फ्लेशनचे फोरकास्ट 4.2% आहे। जर आपण FY26च्या क्वार्टर वाईज ते पाहिलं तर त्याला विभागून पाहिलं तर Q1 मध्ये हा नंबर 4.5% वगैरे 4.5% येऊ शकतो, आणि Q2 मध्ये 4%, Q3 मध्ये 3.8%, आणि Q4 मध्ये 4.2% पर्यंत हे असू शकतात। म्हणजे क्वार्टर 1 साठी 4.5%, क्वार्टर 2 साठी 4%, क्वार्टर 3 साठी 3.8% आणि क्वार्टर 4 साठी 4.2%। परंतु काही मॅक्रो इकॉनॉमिक रिस्क आहेत, जसे की ग्लोबल अनसर्टनिटी किंवा रुपये डिप्रिशिएशन किंवा डिक्लाइनिंग फॉरेन इन्व्हेस्टमेंट, हे सगळे मोठे रिस्क वगैरे समोर येत आहेत मॅक्रो इकॉनॉमिक रिस्कच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने। तर इकॉनॉमिक सर्वे 2025चा अंदाज वगैरे त्यामध्ये वर्तवण्यात आला आहे की त्यांनी ते म्हणाले की फूड इन्फ्लेशन वगैरे कमी होत आहे, बट येथे ओलॅटिलिटीज ची मोठी वॉर्निंग वगैरे मिळत होती। सो दॅट वाय थोडी ग्लोबल अनसर्टनिटीज मुळे तेथे ॲक्च्युली प्रेडिक्शन कॅन चेंज कमिंग क्वार्टर अशी आता तरी वाटत आहे। तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। हा व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू।